महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग लगेचच सुरू करूया. नाचणी म्हणजेच रागीपेक्षा दुधामध्ये कमी कॅल्शियम असते. कॅल्शियमचे प्रमाण तुलनेने नाचणीमध्ये जास्त असते. नाचणी रागी सुमारे 344 मिलीग्रॅम आणि कॅल्शियम असते 100 ग्रॅम. आणि गाईचे दूध सुमारे 120 मिलीग्रॅम आणि यामध्ये कॅल्शियम असते 100 मिलीलिटर. दुधापेक्षा 3 पट जास्त कॅल्शियम असते नाचणीमध्ये. त्यामुळे आजच आपल्या आहारामध्ये नाचणी म्हणजेच रागीचा समावेश नक्की करा. म्हणजेच प्रमाणाच्या दृष्टीने नाचणी मध्ये दुधापेक्षा जवळपास 3 पट जास्त कॅल्शियम असते. पण एक महत्वाची गोष्ट, दुधातील कॅल्शियम शरीराला सहज शोषले जाते. नाचणीमध्ये कॅल्शियम जास्त असले तरी फायटिक ऍसिडमुळे शोषण थोडं कमी होते. नाचणीतील कॅल्शियम चांगले शोषण्यासाठी उपाय. नाचणी भिजवून, आंबवून किंवा डोसा, भाकरी सत्व स्वरूपात घ्या. सोबत विटॅमिन डी म्हणजेच सूर्यप्रकाश आणि थोडं तूप, दूध घेतलं तर फायदा वाढतो. निष्कर्ष, कॅल्शियम जास्त हवं असेल तर नाचणी उत्तम. सहज पचणारे आणि शोषले जाणारे कॅल्शियम हवं असेल तर दूध फायदेशीर ठरते. दोन्ही एकत्र घेतले तर सर्वोत्तम. परिणाम मग खाली नाचणी प्लस दूध वापरून कॅल्शियम वाढवणारा 7 दिवसांचा सोपा आहार प्लॅन देत आहे. तर काळजीपूर्वक बघा आणि तुम्ही फॉलो करा. मुले, महिला आणि वृद्धांसाठी योग्य आहे. 7 दिवसाचा कॅल्शियम डाएट प्लॅन, नाचणी प्लस दूध आधारित. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट दूध, चार ते 5 भिजवलेले बदाम दुधातील कॅल्शियम शोषणासाठी मदत. नाश्त्यामध्ये डे 1 नाचणीची पातळ भाजी घातलेली भाकरी.
1 वाटी दही, डे 2 नाचणीचा डोसा प्लस नारळाची चटणी. डे 3 नाचणीची सातू सत्वाची पेज दुधामध्ये मिक्स करून घ्या. डे 4 नाचणी उपमा. डे 5 नाचणी लाडू गूळ प्लस तूप 1 छोटा. डे 6 नाचणीची इडली. नाचणीची इडली दिसायला थोडी ब्राऊन कलरची दिसते, पण आपल्या आरोग्यासाठी खूपच अतिशय महत्त्वाची आहे, आरोग्यदायी आहे. त्यामुळे तुम्ही अशी नाचणीची इडली सुद्धा अधूनमधून आपल्या आहारात नक्की घ्या. डे 7 नाचणीची भाजी घालून पोळी. दुपारचे जेवण 1 वाटी भाजी, शेवग्याची भाजी, पालकची भाजी किंवा मग मेथीची, तुमच्या आवडीनुसार. वरण आणि आमटी. भात किंवा भाकरी. 1 वाटी ताक. संध्याकाळी 1 कप हळदीचं दूध. किंवा नाचणीची बिस्किटे घरची. रात्रीचे जेवण हलके. भाजी आणि 1-2 पोळ्या. झोपण्यापूर्वी कोमट दूध. महत्त्वाच्या टिप्स. रोज 20 मिनिटे सूर्यप्रकाश नक्की घ्या. विटॅमिन डी साठी चहा कॉफी दुधासोबत लगेच टाळा. आठवड्यातून 3 ते 4 वेळा नाचणी भिजवून आंबवून वापरा. कोणासाठी विशेष? मुले उंची वाढीसाठी, महिलांसाठी हाडे मजबूत होण्यासाठी आणि हार्मोनल बॅलन्स ठेवण्यासाठी नाचणी खूप महत्त्वाची आहे. वृद्धांसाठी सांधेदुखी व हाडांची झीज कमी होते. तर वरील माहिती तुम्हाला आवडली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट नक्की करा. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. वरील टिप्स फॉलो करा आणि वरील टिप्स फॉलो करताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, कारण प्रत्येकाची तब्येत वेगवेगळी असू शकते. प्रत्येकाला एकच उपाय लागू होत नाही. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वरील उपाय फॉलो करा. चला तर टेक केअर. बाय.
तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय बाय.